आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेथी बियांपासून कशी लावायची, काय प्रकारच्या मातीमध्ये लावायची, कोणत्या प्रकारच्या कुंड्यांमध्ये लावायची आणि बी पासून हार्वेस्ट पर्यंतचा मेथीचा सगळा प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. ही कुठल्याही टाईपच्या कंटेनर्समध्ये अगदी छान वाढते. म्हणजे शॅलो पॉट्स, मीडियम आकाराचे पॉट्स, थोडे पसरट पॉट्स किंवा पसरट कुंड्या, अशा कुठल्याही तुमच्याकडे सहजपणे अवेलेबल असलेल्या कंटेनरमध्ये तुम्ही मेथी लावू शकता. माझ्याकडे हे 12 बाय 12 इंचाचं चौकोनी खोकं होतं, ज्याची उंची 3 इंच आहे. याच्यामध्ये मी आज मेथी लावलेली आहे. किराणा मालात ज्या मेथ्या मिळतात त्याच मेथ्या मी इथे पेरलेल्या आहेत. 60% माती आणि 40% गांडूळ खत अशा मिश्रणात मी या मेथ्या लावलेल्या आहेत. या स्पॉटिंग मिक्सरनी या मेथ्या कव्हर करायच्या आणि हळुवारपणे पाणी द्यायचं आहे. खाली बॉक्सला पाण्याचा निचरा होण्यासाठी भोकही करून घ्या. मेथी लावून आज 3 दिवस झालेले आहेत आणि छोटे छोटे कोंब आणि काही छोटी पानं मातीतनं वर आलेली आपल्याला दिसत आहेत. मेथी खूप फास्ट वाढते, त्यामुळे मेथी लावणं आणि त्याची ग्रोथ बघणं हा खूप आनंददायक अनुभव असतो. मेथी लावून आज 7 दिवस झालेले आहेत. आता छोटी छोटी हिरवी पानं जवळजवळ सगळ्या बियांमधनं बाहेर आलेली आहेत. ही पहिली छोटी पानं आहेत. ट्रू लीव्स याच्यानंतर येतील. मेथी लावून आज 11 दिवस झालेत. मेथी छान दाट झालीय आणि काही काही ठिकाणी छोटी ट्रू लीव्सही दिसायला लागलेली आहेत. मेथी लावून आज 17 दिवस झालेत. मेथी एकदम छान वाढतीये. आता सगळीकडे छोटी छोटी ट्रू लीव्स आलेली आहेत आणि आपण जशी बाजारात मेथी खातो तशी ही मेथी आता दिसायला लागलेली आहे. पण अजून थोडी उंच व्हायची आपण वाट बघणार आहोत. साधारण महिन्याभरात आपण मेथी हार्वेस्ट करू शकतो. दिवसभरात 4 ते 5 तास ऊन मिळणं मेथीला पुरेसं असतं. आज 21 दिवस झालेत. मेथी खूपच छान वाढतीये. आता आधीच्या पेक्षा ती बऱ्यापैकी उंच झालीय. 3-4 ट्रू लीव्स आलेले आहेत. पण अजून थोडी उंच झाल्यानंतर मग आपण ही हार्वेस्ट करणार आहोत. मी मेथीला जीवामृत घालतेय. जीवामृत हे अतिशय उत्तम असं लिक्विड फर्टिलायझर आहे. जीवामृत कसं बनवायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथे आय बटनला देते आहे. मी सगळ्या भाज्या कायमच ऑर्गॅनिकली वाढवते. आज 6 तारीख आहे आणि 32 दिवस झालेले आहेत. मेथी खूप छान वाढली आहे आपली आणि आज आपण ती हार्वेस्ट करणार आहोत. हार्वेस्ट करताना अशा प्रकारे वरचा भाग आपण कात्रीने कापून घेणार आहोत. मुळापासून आपण ही मेथी काढणार नाही आहोत, कारण या मेथीतनं पुन्हा 2 ते 3 वेळेला सुद्धा आपल्याला हार्वेस्ट परत घेता येते. सो अशा प्रकारे थोडी थोडी मेथीची झाडं पकडून कात्रीने आपण ती कट करून हार्वेस्ट करणार आहोत. हे हार्वेस्टिंग शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर करावं. भर उन्हात हे हार्वेस्टिंग करू नये, कारण आपण जेव्हा हार्वेस्टिंग करतो तेव्हा झाडं सुद्धा शॉकमध्ये जातात. त्यामुळे हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण झाडाला खतही देणार आहोत. अशा प्रकारे सगळी मेथी तुम्ही हार्वेस्ट करू शकता एकाच वेळेला, किंवा लागेल तशी 1-2 दिवसात थोडी थोडी मेथी सुद्धा हार्वेस्ट करू शकता. मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या पेजलाही फॉलो करा. तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय मला कमेंट करून सांगा, म्हणजे माझा व्हिडिओ कुठे पोहोचलाय मला कळेल. मेथी आता हार्वेस्ट करून झालेली आहे. मस्तपैकी ताजी ताजी भाजी आपल्याला मिळालेली आहे, ज्याची आज मी भाजी करणार आहे. घरातल्या भाजीचा आनंदच काही वेगळा असतो. आणि ही आपली हार्वेस्ट केलेली मेथी. हार्वेस्ट केल्यानंतर मी मेथीला थोडंसं शेणखत घालणार आहे. तुम्ही गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्टही घालू शकता, पण कुठलं ना कुठलं खत देणं हे आवश्यक आहे. आणि हे खत दिल्यानंतर मी याला जीवामृत सुद्धा घालणार आहे. जीवामृत हे असं लिक्विड फर्टिलायझर आहे ज्याच्यात असंख्य मायक्रोब्स असतात आणि हे मायक्रोब्स जमिनीतले न्यूट्रिएंट्स शोषून घ्यायला झाडाला मदत करतात. त्यामुळे शेणखतातले न्यूट्रिएंट्स सहजपणे झाडाला शोषून घेण्यासाठी हे जीवामृत फर्टिलायझर मदत करतं. मी दर महिन्याला जीवामृत बनवते.
जीवामृताचा माझा व्हॉट्सअप ग्रुपही आहे. जीवामृत हे जिवंत फर्टिलायझर आहे. ते बनवल्यानंतर 7 दिवसात वापरावं लागतं. सो तुम्हाला जीवामृत बनवायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे मी स्वतः सुद्धा जीवामृत दर महिन्याला बनवते. तुम्हाला जर माझ्याकडनं जीवामृत घ्यायचं असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला जीवामृताचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला जीवामृताच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवीन. तिथून तुम्ही माझ्याकडनं जीवामृत घेऊ शकाल. अशा प्रकारे पूर्णपणे ऑर्गॅनिक मेथी आपण उगवलेली आहे आणि ही मेथीची ताजी ताजी भाजी जी मी भाकरी बरोबर खाणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा. थँक्यू.